नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मगच्या 8 मार्चच्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत. कोर्टामध्ये अर्जुन आता साक्षीला अथर्व विचारेबद्दल विचारत असतो. तेव्हा साक्षी म्हणते की सांगितलं ना, तो ह्या जगात नाही आहे, कारण त्याच्या अंत्यसंस्काराला मी गेली होती ज्या दिवशी विलासचा खून झाला होता. आता अर्जुन म्हणतो की अच्छा, म्हणजे अथर्व विचारे जिवंत नाही असं तुला वाटतंय? ठीक आहे. लगेच आता अर्जुन हा कोर्टामध्ये अथर्व विचारेला आवाज दिल्याबरोबर तो आतमध्ये येतो. त्याला पाहिल्यावर साक्षीच्या पायाखालची जमीन सरकते. ती आता खूप रडायला लागते, कारण तिचा गुन्हा आता कोर्टासमोर आलेला असतो आणि अर्जुन आता कोर्टाला हेच दाखवून देतो की ही मुलगी फार खोटारडी आहे आणि हीच खरी गुन्हेगार आहे. तेव्हा आता मधुभाऊंची सुखरूप सुटका होऊन महिपत आणि साक्षी दोघांनाही आरोपी घोषित करण्यात येऊन त्यांना आता शिक्षा देण्यात येणार आहे. तर प्रेक्षकांनो, असा जबरदस्त ट्विस्ट आपण 8 मार्चला पाहणार आहोत. तेव्हा पाहायला विसरू नका. ठरलं तर मग अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. कसं वाटलं तुम्हाला हा भाग? कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.